नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपल्यासोबत आहेत महाअनुभवी रमेशजी शिरसाट. साधारण 1990 पासून ते सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा दांडगा अनुभव आहे. सकाळ हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, तसंच BAI हा सुद्धा पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. तर त्यांचे अनुभव, त्यांची शिकवण आणि त्यांचे विचार जाणून घेऊयात आजच्या या कार्यक्रमात बिल्ट आयकॉनमध्ये. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात की या क्षेत्रात येण्यापूर्वी आपलं शिक्षण कसं झालं, आपण कोणत्या कॉलेजमध्ये होतात आणि या सिव्हिल इंजिनियर म्हणजे अर्थात या क्षेत्रामध्ये येण्याचा तुमचा विचार काय होता किंवा प्रेरणा काय होती, हे आपल्याला सांगा तुम्ही आम्हाला. सर, माझं प्राथमिक शिक्षण खालप येथे झालेलं आहे 4थीपर्यंतचं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण पण खालपलाच झालं. परंतु 10वीपर्यंतचं शिक्षण घेत असताना शाळेत जरी आम्ही हुशार होतो, परंतु खूप स्ट्रगल किंवा खूप कष्टमय जीवन आम्हाला फेस करावं लागलं. म्हणजे 5वीपासून दर शनिवार रविवारी लोकांच्या कामाला जावं लागायची अशी परिस्थिती होती. आणि दर शनिवार रविवारी कामाला जायचं आणि जेव्हा 10वी निकाल लागायचा तेव्हा शाळेत मी पहिला किंवा दुसरा राहायचो. आणि सेम परिस्थिती माझ्या बहिणीची पण होती. ती पण शाळेत चांगली होती, पहिली दुसरी राहायची. पण दर शनिवार रविवारी कामाला जाणं हे आमच्यासाठी नित्याचंच होतं. परंतु कामाला जरी आम्ही जात होतो त्याचं आम्हाला असं खूप वाईट वाटत नव्हतं, कारण ती परिस्थिती अशी होती की ह्या परिस्थितीत आपल्याला हेच काम करावं लागतं असं वाटायचं. त्याच्यामुळे त्याचा आम्ही खूप आनंदाने स्वीकार करून 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. बरं. आणि 10वीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर मी 10वीत पहिला आलो खालपला. अरे वा. आणि पहिला आल्यानंतर मग पुढे काय करायचं, कारण 10वीपर्यंत जेव्हा शाळेत असं ॲम्बिशन्स वगैरे विचारायचे शिक्षक, तेव्हा सहज एका शिक्षकाने विचारलं की व्हॉट इज युअर ॲम्बिशन्स. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला वायरमन व्हायचं आहे. तर तेव्हा खेड्यामध्ये वायरमनची क्रेज अशी की तो गावातनं यायचा, गावातनं आल्यावर त्याला आईवडील चहा पाणी करायचं, त्याला व्यवस्थित रिस्पेक्ट द्यायचं, त्याच्यापेक्षा वेगळा माणूस असतो हे आम्ही 10वीपर्यंत बघितलेलं नव्हतं. इतकी मोठी शोकांतिका होती. आणि जेव्हा 10वीला पहिला आलो तेव्हा आमचे नातेवाईक विचारायला लागले की आता काय करायचं, कारण 10वीला मला 82% मार्क मिळाले होते. वा. मग आमच्या भाऊबंदकीतलेच एक इंजिनियर झालेले होते. मग त्यांच्याकडे गेलो की मला असे मार्क मिळाले, तर आता काय करायला पाहिजे. मग काही नातेवाईक म्हणायचे की ग्रॅज्युएशन कर, काही नातेवाईक म्हणायचे डिप्लोमा कर. पण माझ्या त्या भावाने सांगितले की तू सिव्हिलमध्ये आपण डिप्लोमा करू, त्याचं थोडंसं मार्गदर्शन मला करता येईल. म्हणून मी धुळ्याला गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला मला ॲडमिशन मिळालं. ते 3 वर्षाच्या ॲडमिशनमध्ये माझ्या आईवडिलांनी लोकांची शेती केली, कारण परिस्थितीच नव्हती. कारण आम्ही 10वीपर्यंत कामाला जायचो, याच्यावरनं अंदाज येत असेल की परिस्थिती कशी असेल. मग आईवडील म्हटले की मी तुझ्या शिक्षणापर्यंत आम्ही लोकांच्या जमिनी करून तुझं शिक्षण करतो. तर योगायोगाने धुळ्याला जेव्हा ॲडमिशन मिळालं तर मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप पण मिळायची. त्याच्यात मेसचं काम व्हायचं आणि राहायची 3 वर्षाची सोय गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला असल्यामुळे तिथं फ्री ऑफ कॉस्ट आम्हाला हॉस्टेल होती. त्याच्यामुळे माझा 3 वर्षाचा खर्च मॅक्झिमम 4,500 झालेला होता डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत. बरं. आणि 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये माझ्याकडे फक्त 3 ड्रेस होते, 3 ड्रेस आणि 2 चप्पलचे जोड. अशा पद्धतीचं माझं शिक्षण पूर्ण झालं सर. बापरे. सर खरंच म्हणजे जेवढं आत्ता तरुण वयांचं म्हणजे लोकांचं वय पण नाही तेवढा तुमचा अनुभव आहे आणि तेवढी त्या हालाकीच्या परिस्थितीतनं तुम्ही एवढे वर आलेले आहात. हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे समाजासाठी आणि या क्षेत्रात येणाऱ्या नवोदित तरुणांसाठी सुद्धा. मला प्रश्न विचारायचं वाटतं की आता ह्या प्रवासामध्ये तुम्ही शिक्षण तुमचं पूर्ण केलं, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिलीत, तुम्ही 10वीत पहिले आलात, हे खरंच वाखणण्याजोगं आहे. तर त्याच्यापासनं ते पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत तुम्हाला अजून काय काय कष्ट घ्यावे लागले किंवा पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला याची एक आठवण सांगू शकाल? सर, त्याच पिरियडमध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, मग जेव्हा नोकरीची वेळ आली तेव्हा 85 ते 90पर्यंत 0 बजेट होतं. त्याच्यामुळे शासनाने नोकऱ्या कंप्लीट बंद केलेल्या होत्या. मग नोकऱ्या बंद केल्यानंतर काहीतरी व्यवसाय किंवा काहीतरी नोकरी केल्याशिवाय पर्याय नव्हता.
आणि अशा याच्यात जर तुमच्याकडे 1 रुपया नाही आणि तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर मग काय करावं, त्या विवंचनेत मी 6 महिने काढले. मग जेव्हा तोपर्यंत खूप असं बाहेर जायचा प्रसंग पण आलेला नव्हता. मग जेव्हा वडिलांनी सांगितले की आता तुझं शिक्षण झालं आहे, आता तुला नोकरीची गरज आहे, कारण तुला बहिणीला पण शिकवायचं आहे, त्याच्यामुळे तुला नोकरीची गरज 100% आहे, नोकरी तुला करावीच लागेल. मग जेव्हा नाशिकला इंटरव्ह्यूला जायला लागलो आम्ही नोकरीच्या शोधामध्ये, तर 4-5 ठिकाणी पहिली इंटरव्ह्यू अशोकामध्ये गेलो होतो मी. पण मग तिथं त्या इंटरव्ह्यूचा किस्सा सांगतो की बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं इंटरव्ह्यूला जायचो तिथं आम्ही खेड्यातले मुलं, म्हणजे साधं राहणीमान, शेल्टिंग नाही, पावडर नाही, भांग नाही, असं सगळं साधं राहणीमान. आणि आमच्या माझ्या लाईनीच्या आधीच सगळे स्मार्ट मुलं राहायचे शहरातले. सगळे त्यांचं बोलणं, वागणं किंवा सगळं बिहेवियर किंवा कपडे सगळे छान राहायचे. त्याच्यामुळे इम्प्रेस पाडण्यासाठी आमच्याकडे एकही गुण नव्हता असं म्हणा. एक शिक्षण जर सोडलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं, तर बाकी तसे कल्चरल वाईज विचार केला तर आम्ही खूप मागे पडायचो. मग शेवटी एका ठिकाणी नोकरीच करायची या हिशोबाने मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तर मला लक्षात आलं होतं की आपण आता कमी पडतोय आणि आपल्याला नोकरीची गरज आहे, कारण मला बहिणीचं शिक्षण करायचं होतं. बरोबर. तर सुरेश भटिवरा साहेब आहेत, इथं तुम्ही सगळे माहिती असेल, महाराष्ट्र टाईमचे अतिशय चांगले संपादक आहेत ते. तर त्यांचे भाचे होते. त्या इंटरव्ह्यूला मी गेलो, तिथं एकच जागा होती. तर माझी इंटरव्ह्यू स्टार्ट अशी झाली की मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी समोरचे पण विसरून गेले होते आणि मी पण विसरून गेलो होतो. त्यांनी मला विचारले की मोठे इथं एक प्रॉस्पर पार्क म्हणून त्यांची बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगवरच माझा इंटरव्ह्यू झाला होता. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये स्टार्ट अशी झाली की एखाद दिवशी वॉचमन नाही आला तर काय करावं लागेल. मग त्यांना म्हटलं मी पाणी, तुम्हाला असं म्हणायचं की पाणी मारावं लागेल. एखाद दिवशी शिपाई नाही आला तर त्यांना म्हटलं मग चहा सांगायला जावं लागेल, ते करून घेईल. एखाद दिवशी ऑफिसचं काम करणारे कोण ते पण करून घेईल. मला कामाची गरज आहे, मी जरी इंजिनियर आहे तर इंजिनियर सोडून बाकी जे काम असेल ते मी कोणत्याही हालतीत करेल, मला जॉबची गरज आहे. अशा पद्धतीने मी पहिली नोकरी तिथं स्टार्ट केली 300 रुपये महिन्याच्या पगारावर सर. खूप छान सर. म्हणजे हे ऐकताना मलासुद्धा इतकं म्हणजे गहिवरून येतं आणि खूप छान तुमचा अनुभव आहे. म्हणजे म्हणतो ना की एक मातीतला माणूस आणि म्हणजे हाडाचा एक अभियंता म्हणून तुम्ही आज उदाहरण आहात समाजासमोर. आता तुम्ही विषय मांडलात की जर का जे कमी तिथे आम्ही या तत्वावर तुम्ही काम केलं तर ही जी इंडस्ट्री आहे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये जो कामगार असतो तो साधारणतः अकुशल असतो, म्हणजे आपण त्याला म्हणू अनस्किल्ड. बरोबर. तर अशा लोकांसोबत डील करताना किंवा लोकांना सोबत घेऊन जाताना तुमचे काय अनुभव आले किंवा काय अडचणी आल्या? अशा लोकांसोबत काम करताना काय आव्हानं आली? कारण अशा लोकांना ज्ञान थोडं कमी असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो एखादं काम करताना. तर त्याची काळजी तुम्ही कशी घेतलीत? एखादा तुम्ही अनुभव सांगू शकाल? सर, जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हा 2 वर्ष तर मी बाहेरच काम केलं. 90पासून स्वतःचा बिझनेस चालू केला. माझ्या नशिबाने मी जिथं जिथं काम केलेत, म्हणजे सुरुवातीला एक 2-3 वर्ष अकोले तालुक्यात भंडारदरा म्हणून तिथं काम केलं. तिथं लेबर भरपूर होतं, तिथं लेबरची अडचण नव्हती. त्यानंतर मी कळवणला, नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणला इथे काम केलं. तिथं ट्रायबल भाग असल्यामुळे लेबरची तिथं पण अडचण नव्हती. राहिला स्किलफुल लेबरचा विषय, तर मी रस्त्याची किंवा इतर कामं करायचो, त्याच्यामुळे त्याला लागणारं अनस्किल लेबर तिथं अवेलेबल होत होतं. आणि स्किल लेबरची गरज जेव्हा वाटायला लागली एक 10-15 वर्षानंतर, तेव्हा ती अवेलेबल होत होती. ह्या एक 4-5 वर्षापासून लेबरची समस्या खूप भेडसावायला लागलेली आहे. आणि याच्या पुढे आता पुढील काळ लेबर ज्या माणसाकडे, ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे असतील, ज्या बिल्डरकडे असतील, त्याचेच दिवस राहतील. कारण लेबरची समस्या इतकी भयानक व्हायला लागली. त्याच्या मागचं कारण आपलं शासन पण आहे. अनावश्यक फुकटच्या योजना शासन देऊन, म्हणजे ज्या लोकांना खरोखर मोटिवेशन करायला पाहिजे, ज्या लेबरला तुम्ही इतर त्यांच्या मुलांच्या याच्यासाठी तुम्ही सुविधा द्या, कुटुंबासाठी द्या, पण लेबरने काम करायलाच पाहिजे अशी मानसिक अवस्था त्यांची करायला पाहिजे. किंवा अशा मधून सेमिनार घेऊन की तुम्ही काम केल्यानंतर तुमचं कुटुंब चालेल. पण फुकटच्या योजना देऊन आपलं शासन 100% लेबरसाठी धोकादायक स्थिती निर्माण करतं आहे. आणि भविष्यात जे उद्योजक जिथं कामं होणार नाही किंवा
ह्या समस्या येतील त्याला 100% लेबरची मोठी समस्या राहणार आहे. बरं सर, आता आपण बोललो की लेबरबद्दल जे काय प्रॉब्लेम्स असतात आणि आता प्रशासनाने त्यावर काहीतरी काम केलं पाहिजे, हा तुम्ही सल्ला दिलात. तर त्याचबरोबर प्रशासनाने अजून कुठल्या प्रोजेक्टबद्दल फोकस केलं पाहिजे किंवा जिल्हा किंवा शहर त्याचं नूतनीकरण करताना अजून त्याच्यामध्ये काय काय नवीन गोष्टी केल्या पाहिजेत, याच्याबद्दल तुमचा एक काही वेगळा विचार? आता बिल्डिंगच्या बाबतीत जर विचार केला तर आता बऱ्यापैकी लेआउट शासनाने जे आधी अरुंद रस्ते होते 6 मीटर 9 मीटर 12 मीटरचे, ते आता बऱ्यापैकी त्यांनी नवीन नियमानुसार करायला लागले. ते हायराईज बिल्डिंगच्या बाबतीत तर शासनाचे नियम पण कठोर पण आहेत. आणि सजेशन म्हणून द्यायचं तर नवीन मशिनरी आता आधी जे छोट्या क्रेन राहायच्यात आता मोठे मोठे क्रेन्स आलेत, RMC प्लांट आलेत. त्याच्यामुळे बिल्डिंगचं काम करणं आता खूप सोपं होऊन गेलेलं आहे. राहील रस्त्यांचा विषय, तर रस्त्यामध्ये पण आता बऱ्यापैकी शासनाने नवीन नवीन अद्ययावत मशिनरी घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांना प्रवृत्त करत आहेत, त्या पद्धतीने ते घेत आहेत. बऱ्यापैकी आता कॉन्क्रीटचे रस्ते यायला लागलेले आहेत. जे डांबरीकरणाचे रस्ते आता त्याचे 2-3 वर्षात जे खराब होतो, शासनाचा खूप पैसा वाया जात होता, त्याच्यातच आता कॉन्क्रीटचं जे त्यांनी 15 ते 20 वर्षाचे DLP असतात, वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, परंतु शासनाचा जो 2-2, 3-3 वर्षात पैसा जायचा तो आता 15-20 वर्षात खर्च करावा लागेल. हा एक फायदा नवीन याच्याप्रमाणे व्हायला लागला आहे. आपण आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करतो. शासनाचे धोरण थोडेसे बदल असे व्हायला पाहिजे की आपण कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेत असताना त्याला वेळेवर पेमेंट जातं का नाही. कारण आमचं एक फील्ड असं आहे की मी महाराष्ट्राचं उदाहरण देतो की जे असंघटित कामगार आहेत, ज्या कामगारांना शासन कुठल्याही प्रकारचं मदत करू शकत नाही, असा खूप मोठा वर्ग आहे, जवळपास असा 20-25% वर्ग आहे की तो आम्ही शासनाला इनडायरेक्टली मदत अशी की त्या सर्व वर्गाला काम आम्ही देतो. शासन जिथं म्हणजे त्यांना पेपरवर्क किंवा इतर सवलती किंवा जिथं देता येत नाही ते लेबर 100% आमचं फील्ड सांभाळतं. जेव्हा आमच्यावर इतका मोठा हा असंघटित कामगार अवलंबून असतो, तर त्याच्यासाठी आम्हाला वेळेवर पेमेंट देणे, आम्हाला वेळेवर पेमेंट दिलं तर आम्ही त्यांना वेळेवर पेमेंट देऊ, आम्ही त्यांना वेळेवर पेमेंट दिलं तर ते त्यांच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, शिक्षणाचा, त्यांच्या आईवडिलांच्या दवाखान्याचा सगळा खर्च करू शकतो. तर हे शासनाने अतिशय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टी शासन कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरकडे लोकांकडनं कामं करून घेतात आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. पेमेंटसाठी 2-2, 3-3 वर्ष थांबावं लागतं. जी परिस्थिती एक 10 वर्षापूर्वीची होती, आता इथून पुढे परिस्थिती अतिशय बदलून गेलेली आहे. शासन कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं कामं करून घेतात आणि पेमेंटच्या बाबतीत अतिशय सगळ्यांचेच हाल व्हायला लागले. त्याच्यामुळे इंडस्ट्री कशा पद्धतीने सर्वाइव्ह होईल किंवा कशी टिकेल याच्याबाबत आम्ही तर आता खूपच साशंक झालेले आहेत. खूप छान तुम्ही आत्ता अनुभव शेअर केलात. सर, एक वेगळा प्रश्न असा की आत्तापर्यंत तुम्हाला जवळजवळ 35हून जास्ती वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला सकाळ पुरस्कार मिळालेला आहे, BAI पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. तर या 35 वर्षामध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये असा कुठला एक प्रोजेक्ट आहे, एखादा विशेष प्रोजेक्ट जो तुमच्या लक्षात राहिला, आठवणीत राहिला की बाबा हा एक विशेष प्रोजेक्ट होता, असा कुठला तुम्ही आम्हाला सांगू शकाल? एक सुरुवातीचा प्रोजेक्ट सांगतो सर. जेव्हा मी कामाची स्टार्ट केली तेव्हा सप्तशृंगी गडावर एक रिपीटर स्टेशन बांधायचं होतं. तर ते रिपीटर स्टेशन फक्त 70,000चं होतं. तर त्या रिपीटर स्टेशनच्या गडावरची ती काही गोपनीय माहिती किंवा काही असेल तर त्यासाठी ते रिपीटर स्टेशन होतं आणि ते काहीतरी 2 महिन्यात त्यांना काम करून पाहिजे होतं. तर ते 2 महिन्यात ते काम करण्यासाठी आणि गडावरची परिस्थिती 30 वर्षापूर्वीची कशी असेल हे आपल्यालाही माहिती आहे. तर त्या पिरियडमध्ये जे सप्तशृंगी गडाचं मेन डेस्टिनेशन आहे तिथून 2 किलोमीटर आतमध्ये ते डेस्टिनेशन होतं. तर मी जेव्हा ते काम बघायला गेलो आणि ते काम मलाच करायचं असं मला आमचे एक अधिकारी होते श्री कंकरेज म्हणून, त्यांनी सांगितले की काम तुम्हालाच करायचे. तर मी जेव्हा पाहायला गेलो तर थोडा पुढे गेल्यानंतर मला चप्पल काढून ठेवावी लागली, अजून पुढे गेल्यानंतर पॅन्ट वरती करावी लागली,
आणि त्यानंतर मी ते काम बघायला गेलो. तर काम बघून आल्यानंतर मी त्या दिवशी रात्रभर झोपलो नाही की हे काम आपल्याला 2 महिन्यात करायचं आणि कसं आपण करू शकतो. पण सर एखादा टर्निंग पॉईंट असतो किंवा करिअरची सुरुवात असते किंवा चॅलेंज स्वीकारायची मला आधीपासूनच सवय, म्हणजे लहानपणापासूनच ते सगळे चॅलेंज किंवा स्ट्रगल येत गेल्यामुळे मला हे तसं खूप वाटलं नाही. तर मी ते काम म्हणजे सप्तशृंगी गडापासून जे 2 किलोमीटरवरचं काम होतं ते काम तिथं मटेरियल घेऊन जायला तेव्हा गाढवांची व्यवस्था केली. सगळे तिथं ब्लास्टिंग करायचं होतं. ब्लास्टिंग करायला ते बोर घ्यावे लागतात, ते पण शक्य नव्हतं. मग तेव्हा त्याला आपण ढुसा सिस्टीम म्हणतो, त्याला ते पार असते त्याच्यात ते ठोकायचं, त्याच्याने ड्रिल पाडायचं आणि स्टीलचं अँकरिंग करायचं. असं काम सर पावसाळ्यात 2 महिन्यात मी पूर्ण केलं होतं. आणि त्या कामाचं दररोज 1 लाखाचं 2 लाख 10,000चं 20,000चं काम झालं तर त्याचं रिपोर्टिंग कलेक्टरला व्हायचं. बरं. तर माझ्यासाठी ते एक काम म्हणजे अतिशय प्रेरणादायी होतं. त्या 70,000च्या कामावर मला काम, करिअर आणि असा टर्न दिला असं म्हणता येईल सर. बरं. आणि त्यानंतर एक सुरगाणा तालुक्यातलं एक काम आहे. तर त्या म्हणजे ते तिथं राशा आणि चुले अशी 2 गावं आहेत. त्या गावाला जवळपास 60-70 वर्षापासून वाहतुकीचा भयंकर प्रॉब्लेम होता. फक्त मोटरसायकल जायच्या, ते पण खूप अवघड रस्ता होता. आणि त्या कामाला PMJSYमध्ये जेव्हा काम मंजूर झालं आणि ते काम करायचं जेव्हा माझ्यावर चॅलेंज आलं तर ते माझ्यासाठी भयानकच अवघड होतं. कारण त्या ठिकाणी जर मोटरसायकल जाऊ शकत नाही तर त्या उंचावर 9 किलोमीटरच्या घाटामध्ये आपल्याला काम करायचं होतं आणि सेवा द्यायची होती आणि 1.5 वर्षात ते काम करायचं होतं. पण चांगले अधिकारी असले तर श्री इंगोले साहेब म्हणून ते कार्यकारी अभियंता होते, अतिशय चांगले गाईडलाईन करणारे अधिकारी होते. त्यांनी माझ्या प्रॉपर गाईडलाईन करून मी ते काम 1.5 वर्षात पूर्ण केलं. आणि त्या टोकाला मी जवळपास 30 ते 40 टनाची पहिली गाडी घेऊन गेलो आणि गावात सगळ्या मोठी वाहनं जायला लागली, ट्रॅक्टर जायला लागले. त्या लोकांसाठी आणि माझ्यासाठी पण ती एक अभिमानाची गोष्ट होती सर. खरंच म्हणजे एक उत्तम उदाहरण तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंत की कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केल्यावरच तुम्हाला चांगलं यश मिळतं. सर आता तुम्ही मगाशी गणित जे सांगितलं की तुम्हाला रोजचा हिशोब द्यायला लागायचा, तर त्याच अनुषंगाने बजेट वर्सेस क्वालिटी हा एक नेहमी समीकरण कधीकधी त्याचं द्वंद्व चालू असतं, एक ग्राहकाच्या मनातसुद्धा आणि एक अभियंत्याच्या मनातसुद्धा. तर त्याची गणितं तुम्ही कशी सोडवता किंवा तुमचा त्याच्याबद्दल काय विचार आहे, किंवा एखादं मटेरियल परचेस करताना तुम्ही त्याचा कॉस्ट, त्याची क्वालिटी, त्याचे पॅरामीटर्स तुम्ही काय ठरवता? सर मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये एक स्लोगन होतं, फर्स्ट क्वालिटी देन क्वांटिटी. वा. तर मला तेव्हा असं लक्षात आलं की आपण क्वालिटीकडे जर लक्ष दिलं तर क्वांटिटी पाहायची गरज येणार नाही. त्या दिवसापासून मी ठरवलं की कुठली गोष्ट करताना क्वालिटीची करायची, क्वांटिटीचा विचार करायचा नाही. आणि जेव्हा हा विचार मी मनात आणला तेव्हा जी काम करायची ती क्वालिटीची करत गेलो, कॅल्क्युलेशनने करत गेलो. आणि हे करत असताना तशा खूप अडचणी मला आलेल्या नाहीत त्या. बरं. सर तर या अनुषंगाने मला आता विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंतच्या तुमच्या 35 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये तुम्ही आयकॉन स्टील याचं मटेरियल तुम्ही कधी वापरलं आहे का, किंवा त्याबद्दलचा तुमचा काही अनुभव आहे का? स्टील वापरलं आहे सर, पण मग त्याचा खूप डीपमध्ये जाऊन त्याचा स्टडी नाही केलेला मी. बरं. एका बिल्डिंगवरती वापरलं आहे आपण ते. हरकत नाही, हरकत नाही. अजून एक असं विचारायचं तुम्हाला की आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. एका अर्थाने तुमची कारकीर्द एवढी मोठी आहे का, तर म्हणजे नवीन अभियंत्यांना, आर्किटेक्टला एक उत्तम उदाहरण तुम्ही समोर ठेवत आहात सगळ्यांच्या. आणि म्हणजे फक्त अनुभव नाही तर त्याच्यामध्ये कष्ट आहे, तुमचं ध्येय आहे, ध्येयासक्ती आहे तुमची, घरच्यांची साथ आहे, घरच्यांचं प्रेम आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही पुढच्या पिढीला, नवीन तरुणांना जे या क्षेत्रात येऊ इच्छितात, इंजिनियर क्षेत्रामध्ये, आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये, तर त्यासाठी तुमचा एक काय विशेष सल्ला तुम्ही त्यांना द्याल? सर एक शिक्षणाचा विषय राहिला, त्यानंतर ते पण सांगतो. मला अजून शिकायचं होतं, परंतु डिप्लोमापर्यंत शिक्षण घेणं आणि तिथून थांबणं हे माझ्यासाठी गरजेचं पण होतं. परंतु जर आईवडिलांचं ध्येय असेल किंवा स्वतःचं ध्येय असेल, आपल्याला खूप शिकायचं असेल, ज्या गोष्टी आपल्याला नाही जमल्या त्या मुलांकडनं पण आपण करून घ्यायला पाहिजेत. माझा मुलगा MTech झालेला आहे सिव्हिलमध्ये. लहान जो प्रतीक आहे
तो IIT पोवईमधनं पासआउट झालेला आहे. माझी सूनबाई MBA झालेली आहे. सगळा परिवार त्यानंतर ज्या गोष्टी मला झाल्या नाहीत त्यानंतर मला हा सगळा चांगला परिवार मिळाल्यामुळे माझे जे राहिलेले ध्येय होते ते पूर्ण करता आलेत मला. आणि काय म्हटलं, आणि म्हणजे नवोदित तरुणांसाठी या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना काही तुम्ही सल्ला देऊ शकाल का? तुम्हाला म्हणजे नवीन मुलांना आता मी ह्या 10-15 वर्षापासून असं बघतोय की नवीन मुलं जे आमचं रोल मॉडेल किंवा असं म्हणावं किंवा आमच्याकडे बघून जे बिझनेस करतायत, तर त्या मुलांना असं वाटतं की त्या लेवलला आपण त्या मिनिटाला जायला पाहिजे. परंतु त्या मिनिटाला जाण्यासाठी आम्ही किती तपश्चर्या, किती कष्ट केलेत याचा स्टडी किंवा कोणी आम्हाला विचारत नाही. ज्यांनी विचारलं आहे त्यांना सांगावं लागतं. परंतु हे फील्ड अतिशय कष्टाचं आहे. ह्या फील्डमध्ये तुम्ही जितके कष्ट कराल, जितके चांगली क्वालिटी द्याल, जितके लोकांशी तुमची बिहेवियर, अधिकाऱ्यांशी, समाजाशी चांगले रिलेशन असले, कामं चांगले असले तर तुम्हाला या धंद्याला कमी काही पडत नाही. परंतु तुम्ही इमिजिएट श्रीमंत होण्याचं जर ध्येय कराल तर तुम्ही क्वालिटी देऊ शकणार नाही. कारण क्वालिटी देण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स लागतात, शांततेत काम करावं लागतं. त्याच्यासाठी मोठा पिरियड असतो, कमीत कमी 5-10 वर्षाचं स्ट्रगल पिरियड असतो. तो पिरियड पास केल्यानंतरच तुम्ही त्या लेवलला पोचाल. आणि असे जे मुलं काम करतील, स्ट्रगल आणि पेशन्सने काम करतील, ते मुलं 100% सक्सेस होतील. ज्यांना इमिजिएट मोठं व्हायचं आहे ते ह्या धंद्यात सक्सेस होणार नाही. मी आत्ताच सांगतो त्याचं. अनेक अनेक धन्यवाद. तर लोकहो आपल्यासोबत आत्ता आहेत रमेशजी शिरसाट, ज्यांना 35हून अधिक अनुभव आहे सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये. त्यांना आत्तापर्यंत सकाळ पुरस्कार, BAI हा पुरस्कार मिळालेला आहे. खूप खडतर प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरलेलं आहे, आपल्या बहिणीचं लग्न केलेलं आहे, स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, घराला सावरलेलं आहे. म्हणजे एखादी इमारत उभी करताना जसं स्टील मजबूत असणं महत्त्वाचं असतं, तसंच हा घरचा जो माणूस असतो तो जेवढा कणखर असेल तेवढं घर छान उभं राहतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रमेशजी शिरसाट. आपण त्यांच्याशी बोलत आहोत. त्यांचे विचार आपण जाणून घेतलेत. त्यांनी खूप छान संदेश दिला की क्वालिटी फर्स्ट, क्वांटिटी लेटर आणि पेशन्स इज द की. सो तरुणांना हा संदेश आहे की पेशन्स ठेवा, संयम ठेवा आणि तुमचं ध्येय गाठा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. अजून एक गोष्ट सांगतो सर, की तुम्ही लहानपणापासून ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलेलं असतं त्यांचे संस्कार विसरू नका. आणि जे मुलं आईवडिलांना सांभाळत राहतात, त्यांच्याशी चांगले ट्रीट करत असतात, हे सगळं समाज बघत राहतो. आणि त्यानंतरच समाजाचे तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात ते इतके असतात की ते आपण त्याचं मूल्य नाही करू शकत. म्हणून तुम्ही आईवडिलांची पण तेवढीच काळजी घेत राहा. आणि लग्न झाल्यानंतर तुमची फॅमिली, तुमची पत्नी, मुलं यांच्यावर पण चांगले संस्कार करत राहा. पत्नीशी चांगले वागत राहा. म्हणजे मला आलेले अनुभव की काही नसताना, म्हणजे माझ्याकडे काही नसताना, म्हणजे मला शेतकऱ्याच्या मुलींनी नाकारलं की फक्त शिक्षण आहे, शेती नाही, त्याच्यामुळे या मुलाला कसं काय मुलगी द्यायची. परंतु माझ्या सासू-सासऱ्यांनी, दोघं शिक्षक आहेत, आणि त्यांनी त्यांच्या मुलीला मला सुपूर्द केलं. आणि एवढ्या शिक्षकाची मुलगी राहून तिने मला जे सांभाळलं, तिने जो कुटुंबासाठी त्याग केला, तो अतिशय अविस्मरणीय सर. त्याच्यामुळे सगळं सक्सेस आहे असं पण म्हणता येईल. खूप छान. शिरसाट सर, तुम्ही तुमचा अनुभव इथे शेअर केलात. तुमच्या अनुभवाची शिदोरी नक्कीच तरुणांना उपयोगी पडेल आणि आम्हालाही. तर आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आपण आज इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच आम्ही आपले आभारी आहोत.